तळी भरणे. मुनीनां सप्तकोटीना वरदं भक्तवत्सलां दृष्टमर्दन देवेश वंदेहं माळसापती. कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखविण्यापूर्वी तळी भरतात. ताम्हनात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात. नंतर मध्यभागी तांब्यात पैसा, सुपारी, वर नागवेलीची पाने ठेवून नारळ ठेवतात. 5 नारळांची तळी. याची कलशासह पूजा करतात. 5 मुलांनी हात लावून ताम्हण वर उचलून त्यावर 3 वेळा कपाळ टेकवतात व येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, म्हाळसाकांत कडे पठार की जय असा जय जयकार करतात. तसेच काही प्रदेशात सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट मल्हार येळकोट, हर हर महादेव, चिंतामणी मोरया, भैरोबाचा चांदोबा, अगडबम नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा, पायी तोडा, कमर करगोटा, बेंबी हिरा, गळ्यात कंठी, मोहनमाळा, डोईवर शेला, अंगावर शाल, सदा हिलाल जेजुरी जाई, शिकार खेळी, म्हाळसा सुंदरी, आरती करी, देवा ओवाळी, नाना परी, देवाच्या शृंगारा, कोट लागो शिखरा, खंडेरायाचा खणका, भंडाराचा भडका, बोल सदानंदाचा येळकोट असे म्हणतात. हे म्हणताना हातात दिवटी बुधली असते. विवाहापूर्वीचा कुलधर्म असेल तर भाऊबंदांनीही त्याच्या दिवट्या आणावयाच्या असतात. नंतर वलीलप्रमाणे जय जयकार करीत जेजुरीच्या दिशेने दिवट्या बुधल्या घेऊन थोडे चालायचे असते, किमान 5 पावले. त्या दिशेस खोबरे व भंडारा उधळून जय जयकार करून घरी यायचे आणि नंतर नैवेद्य आरती करून पारणे सोडायचे असते. नारळ फोडून प्रसाद वाटायचा. विवाहानिमित्ताने अगोदर किंवा नंतर जेजुरीस जोडप्याने गेल्यावर वाघ्या जेवायला घालणे आवश्यक आहे किंवा अगोदर घरी मिळाल्यास जेवायला घालावे. इतर वेळी केव्हाही रविवारी तळी भरावी. जेजुरीच्या खंडेरायाचे यथासांग अभिषेक, नैवेद्य, वाघ्या जेवायला घालणे, तळी भरणे, दिवट्या पाजळणे, आरती वगैरे पूजा केली असता तीर्थक्षेत्रात पिंडदान, स्नान, दर्शन हे 3ही विधी केल्याचे पुण्यफल प्राप्त होते.